नमस्कार. मार्केट मंत्र या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये एक्सपर्ट बनायचं असेल, तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की जेव्हा अशा पद्धतीच्या ग्रीन कलरच्या कॅन्डल तयार होत असतात, तेव्हा शेअरची प्राइस ही वर जात असते आणि अशा पद्धतीच्या रेड कलरच्या कॅन्डल जेव्हा तयार होत असतात, तेव्हा शेअरची प्राइस ही खाली जात असते. तर विचार करा की एवढ्या नॉलेजवरून तुम्ही शेअर मार्केटमध्ये खूप सारे पैसे कमवू शकता. यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 6 कॅन्डलस्टिकचे पॅटर्न सांगणार आहे की ज्यांचा वापर करून तुम्ही इझिली हे शोधू शकता की शेअरची प्राइस वर जाईल की खाली जाईल. आणि हे सगळं मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे, म्हणून या व्हिडिओला तुम्ही लक्ष देऊन पहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जे 6 प्रकार बघणार आहोत ते तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील. त्यातला पहिला प्रकार आहे इन्व्हर्टेड हॅमर, दुसरा आहे हँगिंग मॅन, तिसरा आहे शूटिंग स्टार, चौथा हॅमर, पाचवा बुलिश एंगल्फ आणि सहावा आहे बेरिश एंगल्फ. तर आता याच्यातला जो हॅमर आहे आणि हँगिंग मॅन आहे हा आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हे जे बाकीचे प्रकार आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर आता आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीला हॅमर पाहूयात. तर आता तुम्हाला स्क्रीनवर हॅमर दिसत असेल. तर हॅमर हा जो पॅटर्न आहे यामध्ये हॅमरची जी बॉडी असते ती लहान असते आणि त्याच्या खाली ही जी एक बारीक लाईन दिसते आहे ज्याला आपण विक किंवा शॅडो असं म्हणतो. विकचं काम आहे की तुम्हाला कॅन्डल तयार होत असताना शेअरची हायेस्ट आणि लोएस्ट प्राइस ही दाखवत असते. विकचं काम काय आहे, याला विक किंवा शॅडो असं म्हणतात. ही आपल्याला शेअरची हायेस्ट आणि लोएस्ट प्राइस दाखवत असते. आणि बॉडीचं काय काम आहे, तर बॉडीचं काम आहे तुम्हाला त्या कॅन्डलस्टिकची ओपनिंग आणि क्लोजिंग प्राइस दाखवत असते. तर इथे हा क्लोज आणि इथे हा ओपन हे आपल्याला या बॉडीवरून कळतं. यामध्ये एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की जर एखादी कॅन्डलस्टिक रेड सेलिंग कॅन्डलस्टिक आहे, अशा पद्धतीने जर एखादी कॅन्डलस्टिक ही रेड सेलिंग कॅन्डलस्टिक असेल तर त्यात प्राइस ही बॉडीच्या टॉपला ओपन होते. बॉडीच्या टॉपला प्राइस ओपन होते आणि बॉडीच्या बॉटमला म्हणजे खालच्या बाजूला इथे प्राइस क्लोज होते. त्यानंतर जर एखादी कॅन्डलस्टिक ग्रीन कलरची असेल तर ही बाईंग कॅन्डलस्टिक आहे ग्रीन कलरची. यामध्ये प्राइस ही बॉडीच्या बॉटमला ओपन होऊन टॉपला क्लोज होते, खालच्या बाजूला ओपन होऊन वरती ती क्लोज होते. तर आता स्क्रीनवर तुम्हाला हॅमर दिसत असेल. आता हॅमर कॅन्डलस्टिकचा वापर करताना आपल्याला काही नियम लक्षात ठेवायचे आहेत. ते 5 नियम कोणते आहेत ते आपण आता पाहूयात. तर इथे तुम्ही एक हॅमर पाहता आहात. ही हॅमर कॅन्डलस्टिकला आपण तेव्हाच हॅमर म्हणतो जेव्हा तिची जी विक आहे ही बॉडीच्या दुप्पट ते तिप्पट मोठी असते. ही बॉडी त्याची जी विक आहे ही दुप्पट ते तिप्पट मोठी असते, ज्यावरून आपल्याला रिजेक्शन ऑफ लोअर प्राइस कळू शकेल. कारण हॅमर कॅन्डलस्टिक एक बुलिश कॅन्डलस्टिक आहे, म्हणजेच एक बाईंग कॅन्डलस्टिक आहे, म्हणून तिथे आपल्याला रिजेक्शन ऑफ लोअर प्राइसेस पाहावे लागणार आहेत. म्हणून हॅमर पाहताना त्याची जी विक आहे ही बॉडीपेक्षा दुप्पट ते तिप्पट मोठी असेल असाच हॅमर आपल्याला पाहायचा आहे. आता पुढचा नियम, दुसरा नियम हा आहे की एक हॅमर कॅन्डलस्टिक बनण्यासाठी शेअरची जी प्राइस आहे ती डाऊन ट्रेंडमध्ये असणे आवश्यक आहे. शेअरची जी प्राइस आहे ही डाऊन ट्रेंडमध्ये असणं आवश्यक आहे. इथे तुम्ही पाहू शकता शेअरची प्राइस डाऊन झालेली आहे आणि इथे हॅमर तयार झालेला आहे. अशा पद्धतीचा हॅमर आपल्याला ट्रेड करण्यासाठी हवा आहे. आता आपण तिसरा नियम पाहूया. तिसरा नियम हा आहे की हॅमर कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. ग्रीन कलरचा हॅमर असू शकतो किंवा रेड कलरचाही हॅमर असू शकतो, पण एखादी जर ग्रीन कलरची हॅमर कॅन्डलस्टिक असेल तर प्राइसेसमध्ये रिव्हर्सल येण्याची जी शक्यता असते ती जास्त असते. तर आता चौथा नियम आपण पाहूयात. चौथा नियम आहे की हॅमर कॅन्डलस्टिक नंतर तयार होणारी कॅन्डलस्टिक ही ग्रीन बॉडी बुलिश कॅन्डलस्टिक असली पाहिजे. इथे तुम्ही पाहू शकता हा हॅमर आहे आणि यानंतर तयार झालेली जी कॅन्डलस्टिक आहे ही ग्रीन बॉडी आहे आणि बुलिश कॅन्डलस्टिक आहे. पाचवा नियम हा आहे की हॅमर कॅन्डलस्टिकच्या वरच्या बाजूला
आपल्याला अजिबातही वीक दिसली नाही पाहिजे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा हॅमर आहे. ही वीक आपल्याला दुप्पट ते तिप्पट बॉडीपेक्षा मोठी दिसते. इथे वरच्या बाजूला वीक नाहीये. तर हा हॅमर चालेल. इथे वरच्या बाजूला वीक आहे पण ती अतिशय छोटी आहे. तर हा सुद्धा हॅमर आपल्याला चालू शकेल. पण हा हॅमर आपल्याला चालणार नाही. याला आपण हॅमर म्हणणार नाही. तर वरच्या बाजूला आपल्याला वीक नसलेला हॅमर पाहिजे आणि असली वीक तरी अतिशय छोटी वीक असली पाहिजे. तर हे 5 नियम आपल्याला हॅमर विषयीचे लक्षात ठेवायचेत आणि या 5ही नियमात बसणारा हॅमर जर आपल्याला चार्ट मध्ये दिसला तर आपण तिथे बाईंग करू शकतो. तर आता इथे तुम्ही चार्ट मध्ये पाहू शकता हा नॅचरल गॅसचा आजचा चार्ट आहे. आजची तारीख आहे 22 तारखेचा 22 जानेवारीचा हा चार्ट आहे. तर आता इथे नॅचरल गॅसचा हा चार्ट आहे 10 मिनिटाचा. तर आता इथे तुम्ही पाहू शकता हा जो आहे हा डाऊन ट्रेंड चालू आहे. डाऊन ट्रेंड मध्ये हा रेड कलरचा एक हॅमर तयार झालेला आहे. याची वीक तुम्ही पाहू शकता मोठी आहे, बॉडी लहान आहे आणि याच्या पुढच्या बाजूला एक ग्रीन कलरची बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे. आता इथे कॅन्डल तयार झाल्यानंतर इथे जी आहे ही ग्रीन कॅन्डल तयार झाल्यानंतर हिच्या क्लोजिंगला तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. इथे ही ओपन झाली आहे, वरच्या बाजूला जाऊन इथे क्लोज झालेली आहे आणि इथे आपण एंट्री घेणार आहोत. हॅमर नंतरची जी बुलिश ग्रीन कॅन्डल तयार होते तिच्या क्लोजिंगला आपण एंट्री घेणार आणि याचा जो स्टॉप लॉस आहे हा हॅमरच्या लोला असणार आहे. हॅमरच्या लोला इथे स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता किंवा ही ग्रीन कलरची जी कॅन्डल आहे हिच्या लोला सुद्धा तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता हा जो पुढची ही जी सगळी मूव आहे ही आपल्याला यामध्ये भेटेल. अशा पद्धतीने इथे एंट्री घेतल्यानंतर ही जी पुढची मूव आहे ही आपल्याला भेटेल आणि त्यानंतर इथे ही आपली एक्झिट असणार आहे. इथे प्रिव्हियस जो हाय येईल त्याला आपल्याला एक्झिट घ्यायची आहे. तर इथे मी तुम्हाला चार्ट मध्ये दाखवलं आहे की हॅमर मध्ये कशा पद्धतीने आणि हे अगदी आजचा नॅचरल गॅसचा हा चार्ट आहे. तर आता आपण पुढचा पॅटर्न पाहूयात. पुढचा पॅटर्न आहे हँगिंग मॅन. हँगिंग मॅन हा पॅटर्न जो आहे हा दिसायला बिलकुल हॅमर पॅटर्न सारखाच दिसतो. फक्त फरक एवढाच आहे की हा पॅटर्न अप ट्रेंड नंतर तयार होतो. हा जो पॅटर्न आहे ह्याला आपण हँगिंग मॅन म्हणतो. अगदी हॅमर सारखाच आपल्याला दिसतोय पण अप ट्रेंड नंतर जो तयार होतो त्याला आपण हँगिंग मॅन म्हणतो आणि डाऊन ट्रेंड नंतर जो तयार होतो त्याला आपण हॅमर असं म्हणतो. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे हा हँगिंग मॅन पॅटर्न तयार झालेला आहे. हा हँगिंग मॅन पॅटर्नचे सुद्धा 4 नियम आहेत. तर ते 4 नियम कोणते कोणते आहेत ते आता आपण पाहूयात. तर आता या पॅटर्न मध्ये खालच्या बाजूला आपल्याला एक लांब वीक दिसली पाहिजे. तर इथे सुद्धा तो नियम आहे की खालच्या बाजूला आपल्याला एक वीक दिसली पाहिजे आणि वरच्या बाजूला अजिबातही वीक नसली पाहिजे. असली वीक तरी छोटी असली पाहिजे. स्मॉल बॉडी त्याच्या दुप्पट ते तिप्पट मोठी वीक, वरच्या बाजूला वीक नसली पाहिजे, असली तरी ती छोटी असली पाहिजे. हे अशा पद्धतीचा हॅमर आपल्याला चालणार नाही. आता पुढचा नियम आहे की यामध्ये कलर मॅटर करत नाही. हॅमरचा हँगिंग मॅनचा जो कलर आहे, हँगिंग मॅन रेड कलरचा असू शकतो किंवा ग्रीन कलरचा सुद्धा असू शकतो. पण हँगिंग मॅन हा जो पॅटर्न आहे हा रेड बेरिश पॅटर्न आहे. म्हणून जर रेड कलरची कॅन्डल स्टिक असेल तर ती जास्त चांगली, कारण हा बेरिश पॅटर्न आहे. तर त्यासाठी रेड कलरची जर असेल कॅन्डल स्टिक तर ती जास्त चांगली. तिसरा नियम हा आहे की हँगिंग मॅन पॅटर्न बनण्यासाठी स्टॉक आधीच अप ट्रेंड मध्ये असणं गरजेचं आहे. स्टॉक हा आधीच अप ट्रेंड मध्ये पाहिजे. अप ट्रेंड झाल्यानंतर जो तयार होतो त्याला आपण इथे हँगिंग मॅन असं म्हणतो. त्यामुळे स्टॉक अप ट्रेंड मध्ये असणं गरजेचं आहे. आता चौथा नियम आहे की ही जी हँगिंग मॅन कॅन्डल स्टिक आहे ही बनल्यानंतर त्याच्या पुढची जी कॅन्डल स्टिक बनते ती रेड कलरची बेरिश कॅन्डल स्टिक असली पाहिजे. पुढची जी कॅन्डल बनते ही रेड कलरची बेरिश कॅन्डल स्टिक असली पाहिजे आणि जी आपल्याला हँगिंग मॅन कॅन्डलच्या लो जवळ एक सक्सेसफुल क्लोज देईल. शक्यतो लो जवळ जर क्लोज दिला तर जास्त चांगलं आहे. इथे आधेमध्ये कुठेही जर आपल्याला इथे क्लोज मिळाला या कॅन्डलचा तरी सुद्धा चालू शकेल, पण लो जवळ जर क्लोज मिळाला तर ते जास्त चांगलं.
आता या चारही कंडिशन पूर्ण झाल्यावर आपल्याला हँगिंग मॅन पॅटर्न आपला पूर्ण होतो. हा एक बेरिश पॅटर्न असल्यामुळे आपण शॉर्ट साईडला एंट्री यामध्ये करू शकतो, म्हणजे आपल्याला सेल करायचं आहे. हा एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, त्यामुळे आपल्याला यानंतर सेल करायचं आहे, शॉर्ट करायचं आहे. तर आता तुम्ही इथे पाहू शकता चार्टमध्ये. हा चार्ट आजचाच आहे नॅचरल गॅसचा. इथे मी तुम्हाला मगाशी हॅमर दाखवलेला होता. आता आपण इथे हँगिंग मॅन पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता हा अप ट्रेंड चालू होता. अप ट्रेंड नंतर ही जी एक कॅन्डल तयार झालेली आहे याला आपण हँगिंग मॅन असं म्हणतो. याची जी वीक आहे ती बरीच मोठी आहे, बॉडीपेक्षा वरच्या बाजूला छोटी वीक आहे आणि त्याच्या समोर रेड कलरची बेरिश कॅन्डल तयार झालेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. तर आता यानंतर इथे तुम्ही काय करू शकता, एंट्री घेऊ शकता. इथे जो आहे हा वरच्या बाजूला इथे तुमचा स्टॉप लॉस असेल, त्यानंतर ही इथे एंट्री असेल. इथे ही कॅन्डल ओपन झालेली आहे, या ओपनिंग नंतर इथे खालच्या बाजूला येऊन ही क्लोज झालेली आहे, तर इथे आपल्याला एंट्री घ्यायची आहे. ही एंट्री असेल, हा स्टॉप लॉस आहे. आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथपर्यंत या शेअरनी आपल्याला मूव दिलेली आहे. तर हे इथे तुम्ही या साईडला पाहू शकता. इथे तुम्ही ही एक्झिट घेऊ शकता. ही एक्झिट असेल. शक्यतो इथेच एक्झिट घेऊ. हा जो आहे आपला ट्रेड तो पूर्ण करायचा आहे. इथपर्यंत सुद्धा जाऊ शकतो, पण इथपर्यंत वाट न बघता आपण इथे काय करायचं आहे, एक्झिट घ्यायची आहे. तर इथून तुम्ही पाहू शकता हा अप ट्रेंड चालू झालेला. इथे ही कॅन्डल तयार झालेली आहे, ह्याला आपण हँगिंग मॅन म्हणतो. हँगिंग मॅनच्या समोर बेरिश कॅन्डल तयार झालेली आहे. बेरिश कॅन्डलनी इथे क्लोज केलेला आहे. इथे ओपन होऊन इथे क्लोज झालेली आहे. तर या क्लोजिंगला तुम्ही एंट्री घ्यायची आहे, म्हणजे इथे शॉर्ट करायचं आहे, सेल करायचं आहे. इथे सेल केल्यानंतर ही पुढची जी मूव आहे ही आपल्याला मिळू शकते आणि इथे आपली एक्झिट राहील. आणि हा इथे आपला स्टॉप लॉस आहे, इथे ठेवू शकता किंवा या रेड कलरच्या इथे सुद्धा तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.